परंपरा नाही, हा आहे जीवनाला दिशा देणारा मार्ग. हे केवळ विधी नाहीत, हे आहेत शास्त्राच्या अधिष्ठानावर उभे असलेले संस्कार. सनातन धर्मातील सण, पूजा, आचार आणि त्यामागचा अर्थ शास्त्रीय दृष्टिकोनातून, साधकांच्या संवादातून. सनातन संवाद, परंपरा, शास्त्र आणि सत्याचा संवाद. या रविवारी पाहुयात जागतिक महिला दिनानिमित्त हिंदू जनजागृतीच्या साधक विजया वेसनेकर यांची हिंदू धर्मातील महिलांचं स्थान या संदर्भातील मुलाखत. आर चॅनेल, सर्वांच्या घराघरात, प्रत्येकाच्या मनामनात. नमस्कार. हिंदू धर्मातील सण, उत्सव, श्रद्धा, परंपरा या सर्वांवर आध्यात्मिक आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून प्रकाश टाकणाऱ्या सनातन संवाद या विशेष मालिकेत आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. याच अनुषंगानं आज आपल्यासोबत जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं चर्चा करण्यासाठी हिंदू जनजागृतीच्या माननीय विजया वेसनेकर मॅडम आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. आपण आज त्यांच्याशी महिला दिनाच्या निमित्तानं गप्पा मारणार आहोत. तर आधी आपण त्यांचं मनपूर्वक स्वागत करूया. मॅडम, आपलं आमच्या आर चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. मुळात आपण महिला दिनावरती चर्चा करतोय. हा वर्षातून एक दिवस महिलांसाठी आपण महिला दिन म्हणून पाळतोय. मग इतर दिवस फक्त पुरुषांचे असतात का? मग ह्या महिला दिनाची खरंच अशा पद्धतीनं तो साजरा करण्याची गरज आहे का? हा एकदम छान प्रश्न विचारला तुम्ही. म्हणजे आपल्या हिंदू संस्कृतीत खरोखर म्हणजे कुठलीही डे संस्कृती नाहीये. म्हणजे मुळातच आपला धर्म महिलांना म्हणजे सातत्यानं म्हणजे दररोज सन्मानाची मागणी देतो. त्यामुळे एक दिवस महिला दिन साजरी करण्याची आपल्या संस्कृतीत तशी आवश्यकता नाहीये. आणि आता आपण जे पाहतो ना की महिला दिन जे साजरे केले जात आहेत, तर ह्या माध्यमातून काय दिसतं तर फक्त हे फॅड आलेलं आहे, विदेशातून आलेलं फॅड आहे. आणि त्या माध्यमातून ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जशी फलनिष्पत्ती असायला पाहिजे, म्हणजे जो मूळ उद्देश आहे की महिलांचं सशक्तीकरण होणं, महिलांचं सबलीकरण होणं, तर हा उद्देश इथं दिसत नाहीये. अच्छा. मग हा महिला दिनच असा नाही. तुम्ही म्हटलं मग अशी की हा डे संस्कृती आपल्या हिंदू संस्कृतीत मुळातच नाहीये. म्हणजे हे कुठलेही म्हणजे आपण कुठलेही जरी हे दिवस आपण गृहीत धरतो, म्हणजे आईसाठीचा दिवस असेल, वडिलांसाठीचा दिवस असेल, मग हे पाळायची गरजच नाही असं म्हणणं आहे का? म्हणजे ह्या सगळ्याची फलनिष्पत्ती काहीच नाही. हा, म्हणजे तोच भाग आहे की एकच दिवस कुठला तरी दिवस साजरा करून त्याचा काय असा उपयोग नाही आहे ना. म्हणजे आपली संस्कृती ते शिकवतच नाही. म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये जे संस्कार आहेत, जो भाग आहे, तर मातृदिन असू दे, पितृदिन असू दे, किंवा जे वेगळे आपण म्हणतो, तर एका दिवसापुरती हे डे साजरे करून त्याचा उपयोगच नाही ना. आपली संस्कृती सदा सर्व काळ सर्वांच्यावर प्रेम करायला शिकवते, सर्वांना सहाय्य करायला शिकवते, म्हणजे सर्वांच्या बरोबर आदराने वागायला शिकवते. म्हणजे सातत्यानं अखंड आपण आपल्या संस्कृतीमध्ये असं सांगितलेलं आहे की सगळ्यांचा सन्मान हा सातत्यानं व्हायला पाहिजे. त्यामुळे डे संस्कृती ही आपली संस्कृती नाहीये. अच्छा. आता महिला दिनाच्या निमित्तानं आपण विचार केला तर महिलांसाठी तुम्ही म्हटलं की आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये विशेष स्थान आहे. तर ते नेमकं काय आहे? म्हणजे आपली प्राचीन संस्कृती महिलांच्या संदर्भात कशा पद्धतीनं आपण महिलांच्याकडे बघत आलोय, महिलांना कशा पद्धतीनं मान देत आलेली आहे ही संस्कृती, कसं सांगाल याविषयी? म्हणजे हा जो प्रश्न तुम्ही विचारता खरोखर खूप सगळ्यांसाठी महत्वाचा प्रश्न आहे की आपली जी संस्कृती आहे, हिंदू संस्कृतीमध्ये महिलांना पूर्वीपासूनच मानाचं स्थान आहे आणि आता सुद्धा आहे आणि ह्यापुढे सुद्धा ते राहणारच आहे. कारण आपली हिंदू संस्कृती काय सांगते, आपल्या धर्मातच काय सांगितलंय की यत्र नार्यस्ते पूजन्ते रमन्ते तत्र देवतः. म्हणजे मी पुन्हा एकदा सांगते, यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवतः. म्हणजे जिथे नारीचं पूजन होतं, जिथं नारीचा सन्मान होतो, तिथंच देवता रममाण होतात. अशी संस्कृती आपली शिकवते, आपले वेद सांगतात, उपनिषदे सांगतात. आणि त्यामुळेच आपण पाहतो ना की आपल्या धर्मामध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये नारीचं वेगवेगळ्या वेळी पूजन केलं जातं. आपण हळदीकुंकाच्या कार्यक्रमाचं आयोजन पाहतो, तर ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुद्धा आपण काय पाहतो तर त्या स्त्रीमधल्या आदिशक्तीचं पूजनच त्या माध्यमातून केलं जातं. नवरात्रीच्या कालावधीत कुमारिकेचं पूजन केलं जातं. म्हणजे अशा पद्धतीनं आपण जर पाहिलं तर आपल्या संस्कृतीत स्त्री ही पूजनीय पूर्वीपासूनच आहे. अच्छा. पण म्हणजे स्त्री पुरुष समानतेची ओरड सुरू आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्रीनंही बाहेर पडलं पाहिजे. आणि मग ते आता बऱ्याच क्षेत्रात स्त्रीनं तशी प्रगती केलेली आहे. मग हे या दृष्टीने बघितलं तर हे तुम्ही काय म्हणजे याच्याकडे तुम्ही कसं बघता? म्हणजे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ते स्त्रीनं उंबऱ्याच्या बाहेर पडलंच पाहिजे ना?
हा, बरोबर आहे. म्हणजे आता आपल्या संस्कृतीत पण हा भाग पूर्वीपासूनच आहे. म्हणजे आपण जर पूर्वीचा आपला इतिहास पाहिला तर आपला इतिहास पण पाहिला तर आपल्या बऱ्याच स्त्रिया ज्या आहेत, ज्या ऋषीपत्नी आहेत, राणी आहेत, तर त्या सर्वांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कार्य केलेलंच आहे. राजमाता जिजाऊ जर आपण पाहिलं तर राजमाता जिजाऊनी सुद्धा शहाजीराजे नसताना राज्यकारभार चालवला. पुण्यातला सगळा जो राज्यकारभार होता तर त्यावेळी त्यांनीच तो चालवला. छत्रपती शिवाजी महाराजांना त्या दृष्टीनं त्यांनी घडवलं. म्हणजे त्या काळातही किंवा आताच्या काळातही खांद्याला खांदा लावून पुरुषांच्या बरोबरीने स्त्रिया कार्यरतच आहेत. म्हणजे आता सुद्धा सध्याचं उदाहरण जर आपण पाहिलं तर आपलं ऑपरेशन सिंदूर झालं. त्या ऑपरेशन सिंदूर मध्ये पाहिलं तर आपल्या महिलांनीच हे ऑपरेशन सिंदूर म्हणजे एकूण त्याच्यामध्ये सहभाग दाखवला किंवा ते यशस्वी पण केलं ना. त्यामध्ये आपल्या सोफिया कुरेशी असू देत, कर्नल ज्या होत्या किंवा विंग कमांडर ज्या आहेत, व्योमिका सिंग असू देत, तर ह्यांच्या नेतृत्वाने त्यांनी हे भारताचं जे नेतृत्व केलं, आपल्या भारताच्या म्हणजे देशाच्या म्हणजे कशा संरक्षणासाठी जे प्रयत्न केले ते उल्लेखनीयच आहेत ना. आणि आता सगळ्या क्षेत्रात कसं आहेत, महिला पुरुषांच्या बरोबरीने आहेतच. म्हणजे कुठेही स्त्रियांना दुय्यम स्थान दिलं जात नाही आपल्या धर्मामध्ये आणि आपल्या भारतीय संस्कृतीमुळे तर नाहीच नाहीये. अच्छा. हे सगळं एका बाजूला असताना स्त्रियावरील होणारे अत्याचार म्हणजे हा एक गंभीर विषय आहे. मग हे कसे थांबवता येतील किंवा यासाठी मग काय केलं पाहिजे? म्हणजे आता हे सगळं चालू असताना महत्वाचं महिला दिनाच्या निमित्तानं काय सांगू इच्छिते की एका दिवसाचा महिला दिन साजरा करून हे अत्याचार नाही थांबू शकत ना. म्हणजे महिला दिन साजरा करण्यामागचा उद्देश काय आहे? मुळातच ही जी महिला दिन साजरा करण्यामागची जी विचारधारा आहे ना, त्याचा गाभाच मुळात चुकीचा आहे. म्हणजे आता जो महिला दिन साजरा करतात त्यामागे स्त्रियांचा उद्देश काय की मला समान हक्क मिळावा, सगळ्यामध्ये पुढाकार घ्यायला हवा, स्वातंत्र्य मिळावं, हे सगळं म्हणजे आपल्या महिला दिनाचं उद्दिष्ट असं विचार केला जातो. पण तसं नाही आहे ना. महिलांचं खऱ्या अर्थानं जे सशक्तीकरण व्हायला पाहिजे, सबलीकरण व्हायला पाहिजे, ते कुठंच होताना दिसत नाहीये. म्हणजे जर महिलांच्यावरचे अत्याचार थांबायचे असेल तर महिलांनी सर्वच दृष्टीनं सक्षम व्हायला पाहिजे ना. शारीरिक आहे, मानसिक आहे, आध्यात्मिक आहे, बौद्धिक आहे, सगळ्या स्तरावर जर त्या महिलेचं सबलीकरण झालं, सशक्तीकरण झालं तरच तिच्यावरचे अत्याचार थांबू शकतात. म्हणजे यासाठी आता बघितलं तर मी सगळ्यांना आव्हान करू इच्छिते या महिला दिनाच्या निमित्ताने की हिंदू जनजागृती समिती महिलांना विनामूल्य प्रशिक्षण, स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देते. हे जर आपण स्वसंरक्षण प्रशिक्षण घेतलं, आपण जर स्वतःचं रक्षण करण्यासाठी सक्षम झालो तर आपल्यावर अत्याचार होतीलच का सांगा? त्या अत्याचाराचा आपण प्रत्यक्ष प्रतिकार करू शकतो. कुणी येण्याची वाट पाहायला लागणार नाहीये. तर अशा पद्धतीने ते जे सक्षमीकरण व्हायला पाहिजे, सशक्तीकरण जे व्हायला पाहिजे ते महत्वाचं अपेक्षित आहे. आणि हे जर जसं शारीरिक स्तरावर झालं तसं आध्यात्मिक स्तरावर म्हणजे आता काय आहे, शारीरिक बळ पण आहे पण त्याला जर आध्यात्मिक ऊर्जा मिळाली, भगवंताची शक्ती मिळाली तर आपण सहज तो लढा देऊ शकतो. म्हणजे कुठल्याही अत्याचाराला सामना करायचा असेल आपल्याला तर शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक तिन्ही स्तरावर आपण सुदृढ असायला पाहिजे. आणि त्या दृष्टीनं आध्यात्मिक स्तरावर धर्माचरण करणं, आपला धर्म समजून घेणं, साधना करणं. साधना म्हणजे काय तर नामस्मरण करणं. या नामस्मरणाच्या माध्यमातून काय होणार आहे तर आपली मानसिक जी दुर्बलता आहे तर ती मानसिक दुर्बलता कमी होणार आहे. आणि आपला म्हणजे हा बघ की मानसिक दृष्ट्या आपण त्या माध्यमातून नामजपामुळे सक्षम होणार, आपली आध्यात्मिक उन्नती होणार, आपल्यामध्ये योग्य विचार करण्याची क्षमता निर्माण होणार. आणि त्याबरोबर कसं सतत जर आपण नामस्मरण असेल तर आपल्या भोवती सतत ईश्वराचं अस्तित्व राहणार आहे आणि त्यामुळे आपल्या भोवती संरक्षण कवच राहणार आणि याचमुळे आपलं संरक्षण होऊ शकणार आहे. अच्छा. हा झाला संरक्षणाचा भाग. पण जो या स्त्रियांच्या वरती अत्याचार करणारा पुरुषी वर्ग आहे, पुरुषी अहंकार आहे, मग तो त्याला कसं बदलावं लागेल? म्हणजे त्यासाठी आपल्या याच्यातून कसं उत्तर देता येईल? म्हणजे आता कसं आहे, मुळात आता तुम्ही म्हटलं ना की स्त्रियांवर अत्याचार करणारा पुरुषी वर्ग आहे. पण हा पुरुष जो घडायला पाहिजे घरातून, जे संस्कार घरातून व्हायला पाहिजेत, ते आता कुठेतरी आपण काय पाहतो, काय दिसतं आपल्याला की हे संस्कारच आपल्याला कमी होतात. म्हणजे महिला दिनाच्या निमित्तानं आपण काय करायला पाहिजे? जसं राजमाता जिजाऊ आहेत तर त्यांनी कसं शिवरायांना घडवलं ना.
शिवरायांना असं घडवलं की त्यांनी कुठल्याही परस्त्रीकडे असं पाहताना माता म्हणूनच ते पाहायचे ना. म्हणजे अगदी शत्रू सैन्यातली स्त्री असेल तरी माता म्हणून तिचा सन्मान ते करायचे. म्हणजे हे एक स्त्रीच घडवू शकते ना. म्हणजे पुरुष अयोग्य आहेत, वाईट आहेत असा भाग नाहीये. तर तो पुरुषांवर लहानपणापासून जे योग्य संस्कार व्हायला पाहिजेत त्या संस्कारांचा अभाव आहे. आणि तो संस्कार घडवण्याचं कार्यच मुळात स्त्रीकडे दिलेलं आहे ना. ते जर ह्या महिला दिनाच्या निमित्ताने सर्व स्त्रियांनी असं ठरवलं की मला जे स्त्री म्हणून मान मिळालेला आहे त्याचं मी जे कर्तव्य आहे तर ते कर्तव्य सगळ्या दृष्टीनं मला पार पाडायचं आहे. माझ्या घरातल्यांवर, मुलांवर मला चांगले संस्कार करायचे आहेत. हा जर विचार आपल्या मनात आपण ठेवला तर येणारी पिढी चांगलीच घडणार आहे ना. बरोबर. आणि त्याचबरोबर धर्माचरण करायला लागलो तर धर्माचरणामुळे काय होतं की मनात येणारे जे अयोग्य विचार आहेत ना तेच थांबले जातात. त्या दृष्टीने प्रयत्न व्हायला पाहिजेत. अच्छा, म्हणजे मुलांच्यावरच मुळात मूल्य शिक्षणापासून सुरुवात व्हायला पाहिजे आणि धर्माचरण ही त्यासोबत त्या मुलांनी केलंच पाहिजे. तर मग एक चांगली सुसंस्कृत पिढी. आणि मग या सगळ्यामध्ये आता स्त्री पुरुष समानता म्हणतो. काही गोष्टी स्त्रियांसाठी म्हणजे देवाचं वरदान आहे, ती जननी आहे, ती म्हणजे मानव वंश जिच्या उदरातून नव्यानं वाढत राहतो. ह्या गोष्टी समानतेच्या दृष्टीनं पुरुषासोबत त्या आपण म्हणजे समानता म्हणून त्या मोजल्या जाऊ शकतो का? काही गोष्टी तर दिलेलेच आहेत, ते वेगळे पण आहेच. मग हे जपायला नको का? हे जपायला पाहिजे. म्हणजे मुळातच कसं आहे ना की हे सगळं निसर्गाचं देणं आहे ना. म्हणजे स्त्रीत्व आहे, म्हणजे स्त्री पुरुष समानता आहे हे जे आता आपण ओरड म्हणतो ना, सगळीकडे आपण बघतो की त्याचा आवाज उठवला जातो. पण ही स्त्री पुरुष समानता तर सगळ्या स्तरावर हिंदू धर्मात आहेच. म्हणजे त्यात काही वेगळं असं नाहीच आहे. पण मुळात स्त्री आणि पुरुष हे दोन भेद निसर्गाने निर्माण केलेले आहेत. स्त्रीच्या शरीराची रचना आहे, पुरुषांच्या शरीराची रचना आहे, हा वेगवेगळा भाग आहे ना. आणि मातृत्वाचं मुख्य जी देणगी आहे ते निसर्गाने दिलेली अनमोल देण महिलांना आहे ना. म्हणजे युगानुगे पाहिलं तर इथं कुठेही पुरुषांना त्यामध्ये सहभाग नाहीच आहे ना. म्हणजे ह्याच्यावरूनच लक्षात येते की स्त्रीला महत्वाचं स्थान आपल्या संस्कृतीत दिलेलंच आहे. त्यामुळे हे स्त्री पुरुष समानताच्या मागे लागून हे ज्या आता काही गोष्टी होत आहेत तर त्याबद्दल पाहिलं तर असं वाटतं की स्त्री पुरुष आता मला तर आता असं वाटतं की आताच्या समाजात पाहिलं तर पुरुषांपेक्षा महिला या पुढच्या आघाडीवर आहेत ना. वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत आहेत. आपल्या महिला वैमानिक आहेत, सैनिकात आहेत, डॉक्टर आहेत, वकील आहेत, सगळ्या व्यवसायांमध्ये महिला आहेत. म्हणजे इथं तर सगळीकडे महिलांना जो अधिकार आहे तो मिळालेलाच आहे. मग अशी तुम्ही म्हणालात की आदर्श चुकीचे आहेत, तर मग हे योग्य आदर्श काय असायला पाहिजे स्त्री पुरुष समानतेच्या संदर्भात? अगदी व्यवस्थित असा प्रश्न विचारला तुम्ही, जो महत्वाचा आहे की आपल्या समोर आता जो भाग होतो की आता आपण जे काही सगळं उत्सव साजरे करतो किंवा राष्ट्रपुरुषांच्या जयंती असो, सत्पुरुषांची जयंती साजरी करतो, तर त्यामागे उद्देश काय असतो ना, तर त्या राष्ट्रपुरुषांचा आदर्श आपण का घेत असतो की त्यांचं चालणं आहे, बोलणं आहे, त्यांचं वागणं आहे, त्यांची कार्याची जी शैली आहे ती आपल्याला भावलेली असते आणि त्यातून प्रेरणा घेऊन आपण ती कार्य करायचं असतं. तरच त्याचा लाभ आपल्याला होणार आहे ना. जसं छत्रपती शिवाजी महाराजांची आपण जयंती साजरी करतो, तर जयंती साजरी करताना छत्रपतींचं जे हिंदवी स्वराज्याचं कार्य आहे तर ते कार्य हाती घेऊन आपण पुढे चालायला पाहिजे. तरच आपल्याला त्या जयंती साजरा करण्याचा लाभ होणार आहे ना. तसंच बघितलं तर आता आपल्या सगळ्यांसमोर जे आदर्श आहेत तर तेच मुळात चुकीचे राहतात. म्हणजे आता होणारे अत्याचार असू देत किंवा अनेक ज्या घटना, नैतिक मूल्यांचं जे घसरण होत आहे, तर हे सगळं पाहता काय लक्षात येतं की आपल्या समोर जे आदर्श आपण ठेवलेला आहे तो आदर्शच चुकीचा आहे. आता तरुण मुलींचा आदर्श बघितला, तरुण मुलींचा आदर्श आपण काय पाहतो तर चित्रपट सृष्टीतले कलाकार हे त्यांचा आदर्श आहे आणि सिरियल मधले कलाकार आदर्श आहेत. तर मग ह्या सगळ्यांचा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवल्यामुळे आपण काय पाहतो तर जसं चित्रपट सृष्टीत अयोग्य पद्धतीचं वर्तन होतं त्याच पद्धतीचं वर्तन आपण आपल्या दररोजच्या जीवनात करत आहोत आणि त्यामुळे नैतिक मूल्यांची घसरण होत चाललेली आहे. आणि हा सगळा भाग बघता आपण जर आदर्श जर योग्य ठेवला आपल्यासमोर, आता महिलांच्या दृष्टीनं बघितलं तर आपल्या कित्येक महिला विरांगणा होऊन गेल्या आहेत. आपल्या राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आहेत, ताराराणी आहेत. म्हणजे ह्या सगळ्या महिलांनी आपल्यासमोर आदर्श ठेवलाय. तर स्वतः वेळ प्रसंगी त्या विरांगणाहून रणांगणात उतरल्यात, त्या लढलेल्या आहेत आणि त्यांचं देश आणि धर्म कार्यामध्ये मोठा
सहभाग आहे ना, तर अशांचे आदर्श जर आपल्या समोर आपण ठेवले तर काय होणार, तर हे आदर्श जर आपल्या समोर ठेवले तर आपलं सुद्धा ध्येय त्या दृष्टीनं होणार ना. त्यांचं ध्येय कसं होतं, समाज आणि राष्ट्र घडावं या दृष्टीनं ते ध्येय ठेवून त्यांनी प्रयत्न केले. मग हे त्यांनी जसे प्रयत्न केले तर आपणही तोच आदर्श जर समोर आता ठेवला तरच काही महिला दिनाचं औचित्य साधून आपण तोच आदर्श ठेवून प्रयत्न केला तर आपल्या जीवनाचा उत्कर्ष होणार आहे. म्हणजे आता आपण काय पाहतो की आपल्याकडे बऱ्याच अशा महिला होऊन गेल्या ज्या ऋषीपत्नी आहेत, वेगवेगळ्या विदुषी आहेत. म्हणजे त्या स्तरावर त्या काळातही उच्च शिक्षण त्या घेऊन म्हणजे विदुषी म्हणून त्यांना पदवी दिलेली आहे. ऋषीपत्नी आहेत, तारा आहे, मंदोदरी आहे, लोपामुद्रा आहे, गार्गी आहे, मैत्री आहे. यासारख्यांचा जर आदर्श आपल्या समोर ठेवला तर त्यांचं काय होतं ना, त्यांची नैतिक मूल्याची जोपासना असू देत, त्यांच्यामध्ये शुद्धता, पावित्रता, चारित्र्य ह्या सगळ्याचं संवर्धन केल्यामुळे त्या सर्वार्थाने सगळ्यांसमोर आदर्श होत्या. मग हा आदर्श जर आज आपल्या डोळ्यासमोर असेल तर सगळ्या दृष्टीनं समाज चांगला घडणार आहे आणि मगच आपल्या देशाचं पण हित त्यामध्ये होणार आहे ना. तर त्या दृष्टीनं आपला आदर्श योग्य ठेवणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. ओके. राष्ट्रहिताच्या दृष्टीनं योग्य आदर्श पाहिजेत तरुणांच्या पुढं आणि मग त्यातून राष्ट्रहित साधलं जाणार आहे. मग असे तुम्ही म्हटलात की म्हणजे ह्या स्त्री पुरुष समानता किंवा स्त्रियावरील अत्याचार किंवा ह्या सगळ्यावरती धर्माचरण हा एकमेव पर्याय आहे. मग ते धर्माचरण नेमकं मुलांच्यासाठी कसं असावं, मुलींच्यासाठी कसं असावं, एका कुटुंबासाठी धर्माचरण नेमकं कसं असावं? सगळ्यात महत्वाचा आणि योग्य प्रश्न आहे की जेणेकरूनच हाच मूळ गाभा आहे. म्हणजे आता बघितलं तर आपण हे महिला दिन किंवा अन्य कुठले दिन साजरे करत असताना आपण समाजाचा आणि सामाजिक स्थितीचा विचार करतो, पण मुळातच जो मूळ गाभा आहे, जो अध्यात्म आहे, जो धर्माचरण आहे तोच आपण सोडलेला आहे. आणि तो धरून जर आपण प्रयत्न केले तर निश्चितच आपली सर्वांगाने प्रगती होणार आहे. म्हणजे आपल्या धर्मामध्ये ज्या गोष्टी सांगितल्या आहेत, म्हणजे धर्म शिक्षणाचा जो मुद्दा आहे, तर धर्म काय सांगतो आपल्याला, धर्म म्हणजे काय आहे, तर हे पण मुळात आपण समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे प्राणीमात्राची ऐहिक आणि परमार्थिक उन्नती व्हावी, समाज व्यवस्था उत्तम राहावी यासाठी जे भगवंताने आपल्याला नियम घालून दिले ते म्हणजे धर्म. धर्म जो धारण करतो तो धर्म असं म्हटलेलं आहे ना. तर मग ह्या ज्या गोष्टी आपल्या धर्मामध्ये, संस्कृतीमध्ये खूप सोप्या पद्धतीने आपल्याला सांगितलेल्या आहेत, त्याचं जर आपण आचरण केलं तर काय होणार, त्या धर्माचरणाचं संरक्षण कवच आपल्या भोवती निर्माण होणार आहे. म्हणजे खूप साध्या आणि सोप्या गोष्टी आपल्याला ऋषीमुनींनी सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये छोट्याशा कृतीमध्ये महिलांनी हातामध्ये बांगड्या घालायला पाहिजे. तर बांगड्या घालण्याचं महत्व काय, बांगड्याच्या नादामुळे, आवाजामुळे आपल्या जवळ जी नकारात्मक शक्ती असते ती नष्ट होते. तसं पायात पैंजण घालणे, पायात पैंजण घातल्यामुळे पैंजणाचा जो मंजूळ नाद आहे त्या नादाच्या माध्यमातून आपल्या भोवती सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तसंच आपल्या हिंदू धर्मामध्ये कपाळावर कुंकू लावायला सांगितलेलं आहे. महिला असो पुरुष असो, पुरुषांनी पण नाम ओढायला हवा, महिलांनी गोल कुंकू लावायला हवं. तर त्या कुंकू लावण्याचं महत्व काय आहे, तर जेव्हा महिला कुंकू लावते, कुंकू हे पृथ्वी तत्वाचं प्रतीक आहे आणि कुंकवाच्या माध्यमातून आदिशक्ती दुर्गा देवीचं तत्व जागृत होतं, ते ग्रहण होतं. आणि हे कुंकू आपण कुठं लावतो, तर आपल्या दोन भुवयांच्या मध्ये भूमध्याच्या ठिकाणी लावतो. मग भूमध्याच्या ठिकाणी जेव्हा आपण कुंकू लावतो तेव्हा काय होतं, तर ते जे ईश्वरी चैतन्य आहे, जी शक्ती आहे, ती भूमध्याच्या माध्यमातून आपल्या संपूर्ण शरीरात पसरते आणि आपल्या संपूर्ण देहाभोवती ह्या दुर्गा देवीच्या तत्वाचं वलय निर्माण होतं, संरक्षण कवच निर्माण होतं. म्हणून ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या धर्मात सांगितलेल्या आहेत त्याचं आचरण करणं खूप महत्वाचं आहे. आणि ह्या फक्त महिलांसाठीच आहे असं नाही, पुरुषांसाठी पण आहेत. म्हणजे ह्या गोष्टीच्या माध्यमातून पुरुष जेव्हा टिळा लावतात तेव्हा त्यांच्या भूमध्याच्या माध्यमातून शिवतत्व जागृत होऊन त्या शिवतत्वाचं संरक्षण कवच त्याच्या भोवती निर्माण होतं. आणि ह्या जेव्हा गोष्टी होतात तेव्हा काय होतं की ते ईश्वरी एक अधिष्ठान असल्यामुळे मनाची सात्विकता वाढते आणि मन सात्विक झाल्यानंतर मनात येणारे अयोग्य विचार थांबणार आहेत ना. मग तुम्ही जसं मगाशी म्हटला ना की पुरुषांच्या माध्यमातून महिलांच्यावर अत्याचार होतात, पुरुषांनी जर धर्माचरण केलं तर काय होणार आहे, तर या धर्माचरणामुळे त्यांची बुद्धी सात्विक होणार आहे. योग्य काय अयोग्य काय हे त्यांना कळणार आहे आणि त्यामुळे होणारे जे अत्याचार आहेत तर ते थांबले जाणार आहे. आणि त्या जोडीला अध्यात्म हा भाग खूप महत्वाचा आहे. कारण आताच्या ह्या सगळ्या जीवनामध्ये आपण काय बघतो, आपलं जीवन सगळ्यांचं संघर्षमय का होत आहे, तर जी अध्यात्माची कास धरून आपण पुढे जायला पाहिजे ते आपण जाताना दिसत नाही.
म्हणजे आपण काय करतो, आपण सुखाच्या पाठीमागे सगळे धावतो आहोत, सुख शोधतो आहोत, पण सुख शोधता शोधता काय पाहतो आपण? संत तुकाराम महाराजांनी सांगितले आहे ना, सुख पाहता जवा पाडी, दुःख पर्वता एवढे. म्हणजे सुख अगदी थोडंच आणि दुःख मात्र पर्वता एवढे आहे. तर हे दुःख जर निवारण करायचं असेल तर आपल्याला अध्यात्माची कास धरायला पाहिजे. योग्य साधना काय, काळानुसार नेमकं काय करायला पाहिजे हे समजून घ्यायला पाहिजे. म्हणून महिला दिनाच्या निमित्तानं मी सगळ्यांना काय सांगू इच्छिते, तर सगळ्यांनी धर्माचरण करण्याचा प्रयत्न करूया, योग्य साधना समजून घेऊया. आपल्या कुलदेवतेचं नामस्मरण हे आपण सर्वांनी करायला पाहिजे. कुलदेवतेच्या नामस्मरणानं आपल्याभोवती एक संरक्षण कवच निर्माण होतं, आपली मानसिक दुर्बलता कमी होते आणि आपल्याला जो आनंद आहे ना, तो खरा आनंद आपल्याला ह्या माध्यमातून मिळणार आहे. म्हणून अध्यात्म आणि साधना तसंच धर्माचरण ह्याची जर जोड दिली तर आपल्यावर होणारे अत्याचार पण थांबणार आहेत, आपली बुद्धी सात्विक होऊन आपला समाज पण चांगला उत्तम घडणार आहे आणि ह्या माध्यमातून खरंच राष्ट्राचं जे राष्ट्रनिर्मितीचं योग्य कार्य आहे तर ते आपल्या सगळ्यांकडून होणार आहे. ओके, नक्कीच. धर्माचरण आणि अध्यात्म हेच शेवटी सगळ्याचा पाया आहे आणि यातूनच एक चांगलं राष्ट्र उभं राहणार आहे असं आपण मांडलात. आणि खरं तर ह्या स्त्री पुरुष समानतेची ही ओरड करण्याची गरजच नाही, कारण सगळ्यांचं प्रत्येकाचं आपापलं स्थान योग्य निसर्गानं स्थान योग्य पद्धतीने निर्माण केलेलं आहे. तर आपण इथं आलात आणि महिला दिनाच्या निमित्तानं आमच्या दर्शकांशी या विषयावरती आपण गप्पा मारलात, काही तुमच्या सूचनाही सांगितलात. याबद्दल आपलं आमच्या चॅनलच्या वतीनं मनपूर्वक आभार. धन्यवाद. नमस्कार. या महिला दिनाच्या निमित्तानं मी सगळ्या स्त्री शक्तीला महिला दिनाच्या शुभेच्छा देते आणि सर्वांमध्ये आदिशक्तीचं रूप जागृत व्हावं अशी ईश्वराच्या चरणी प्रार्थना करते.